रोज रोज भाजीमध्ये काय बनवायचं हा मोठा प्रश्नच आहे. त्यासाठी मी अर्ध्या तासापूर्वी सोल मुगाची डाळ भिजत टाकली होती. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, त्यामध्ये थोडंसं अद्रक टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्यामध्ये धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ, चवीनुसार कुटलेली लाल मिरची आणि कसुरी मेथी चोळून घालायची आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, भेंडी विलायची, साधी विलायची, कलमी आणि बारीक चिरलेला कांदा थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये लसूण अद्रक टाकायचं, तेही परतून घ्यायचं. आता परतल्यानंतर त्यामध्ये धना जिरा पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, हळदी पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून छानही परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटरही घालायचं, तेही परतून घ्यायचं. आता मसाले छान परतण्यासाठी आणि जळून देण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकलं, त्यावर एक चाळणी ठेवली, चाळणीला तेल लावून घेतलं. म्हणजे एकाच कामामध्ये या ठिकाणी 2 कामं होतील. त्यावर जे बॅटर बनवून घेतलं त्याची अशा पद्धतीने मुंगवडी बनवून घ्यायची. त्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर छान 2 ते 3 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं. मुंगवडी छान अशी फुललेली आहे. आता हे त्यामध्ये मसालाही छान असा परतला गेलेला आहे. म्हणजे एकाच कामामध्ये 2 कामं होते आणि गॅसची बचत सुद्धा होते. त्यावर गरजेनुसार पाणी टाकायचं, कसुरी मेथी चोळून घालायची आणि जी मुंगवडी तयार करून घेतली होती ती मुंगवडी त्यामध्ये घालायची आहे. आता याला छान 2 ते 3 मिनिटामध्ये छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. छान असं शिजवून घ्यायचं. म्हणजे जो रस्सा बनवलेला आहे तो आतमध्ये छान असा जाईल. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि या ठिकाणी ही भाजी तयार.